नमस्कार. मी प्रांजल फाईन केअरमध्ये आपले स्वागत आहे. मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय असा आहे की महिलांची नेहमी एक कुरकुर म्हणा किंवा एक कंप्लेंट म्हणा, ती असते की माझा नवरा मला समजून घेत नाही, किंवा नवरा बायकोचीच नाही तर मित्रमैत्रिणीमध्ये, बहीण भावामध्ये, आई मुलामध्ये सुद्धा असं होतं की याला ना काही फरकच पडत नाही. म्हणजे याच्या समोर कितीही रडलं तरीही याला फरक पडत नाही. साधारणतः होतं काय की बऱ्याच महिलांना हे जाणवतं की आपला नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, आपल्याला समजून घेत नाही आहे, आपलं म्हणणं व्यवस्थितपणे ऐकत नाही आहे. आणि ज्यावेळेस आपलं दुःख, आपल्या भावना व्यक्त करताना अक्षरशः आपल्याला त्रास होतोय म्हणून आपण रडतो सुद्धा, आपल्या डोळ्यांमध्ये ढळढळ पाणी येतं, अश्रू गळायला लागतात, आणि तरीही आपला नवरा हा ठम्म असतो. त्याच्या काहीच रिॲक्शन नसतात. त्याला माझ्याविषयी काहीच वाटत नसेल का, असे प्रश्न महिलांना पडतात. आणि ते साहजिक आहे की अरे, मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो, मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहे, मी त्या व्यक्त करते आहे, तरीही तू काहीच रिस्पॉन्स देत नाही. आणि ते व्यक्त करतात मी माझ्या डोळ्यातून ढळढळ पाणी गळतंय, तरीही तुला काहीच वाटत नाही, तरीही तू शांत कसा असू शकतोस, असा महिलांचा प्रश्न असतो. तर काही महिला सरळ की ह्याच्यावर काहीच फरक पडत नाही आपल्या बोलण्याचा, आपल्या रडण्याचा, म्हणून चक्क मी निघून जाईल, मी काहीही करून घेईल, असे सुद्धा धमक्या देतात. हे धमकी नसते, खरं म्हणतं ही धमकी नाही आहे. तर आपल्या नवऱ्याने रिॲक्ट व्हावं आणि काहीतरी बोलावं, ही त्यांची एक भावडी अपेक्षा असते. परंतु मी निघून जाईल, मी सोडून जाईल, मी काही करेल, तरीही हा माणूस काहीच बोलत नाही. असा कसला माणूस हो, असा कसला नवरा? पण अशा वागण्यामागे, जो पुरुष असा वागतो, त्या वागण्यामागे एक सायकोलॉजी काम करते. आणि आधीही मी तुम्हाला सांगितलं आहे की आपली जी सायकोलॉजी जी आहे, किंवा जे आपलं काही बिहेवियर आहे, ते आपल्या बालपणात दडलेलं असतं. तर काय असू शकतं अशा व्यक्तींचं सायकोलॉजिकल माइंड? कुठल्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडलेल्या असू शकतात, हेच जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. तर होतं काय की बालपणी बऱ्याच घरांमध्ये आईला वेळ नसतो, किंवा घरात खूप ताणतणाव सुरू असतो. आजीचं आईची भांडणं नेहमी होत असतात, बाबांची आणि आईची भांडणं नेहमी होत असतात, आणि काही ठिकाणी तर मुलांना वेळ द्यायला आईकडे वेळच नसतो. किंवा मुलगा काहीतरी सांगतो आहे तर त्याचं आपण ऐकायला हवं, त्याच्या भावना समजून घ्यायला हवे. जिथे ऐकायलाच वेळ नाही तिथे भावना समजून घेण्याचा काय प्रश्न ना, नाही का? तर अशी जी मुलं असतात, तर त्यांच्या मनात लहानपणी की अरे, मला काहीतरी सांगायचं होतं माझ्या आईला. स्पेशली हे फक्त आईपुरतं मर्यादित नाही आहे. आईला, बाबांना, आजीला, दादाला, दीदीला काहीतरी सांगायचं होतं, पण ते त्यांच्याच दुनियेत होते, ते त्यांच्याच ह्याच्यात होते. त्यांनी माझ्या भावना समजूनच घेतल्या नव्हत्या. मला स्कूलमध्ये एका मुलाने खूप बोली केलं आणि मला अक्षरशः रडायला आलं होतं. आणि मी माझ्या दादाकडे गेलो, माझ्या ताईकडे गेलो, आणि तिने मला सहज, ते काही नाही, चल चल तू जाऊन बस, बघूयात नंतर, अशी उत्तरं दिली. तिने मला काय वाटतं आणि मला काय वाटतं हे समजूनच घेतलं नाही. अशा वेळी त्या भावना दडवून ठेवण्याची एक सवय त्या व्यक्तीला लागते. मग त्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या भावना व्यक्त करून त्या कोणी ऐकायलाच तयार नाही, किंवा व्यक्त जबरदस्तीने केल्याही तरी त्याचा रिस्पॉन्स हा रागवण्यात, मारण्यात किंवा अवॉइड करण्यात आहे. आणि मग त्याला त्या भावना
दडवून ठेवण्याची, दाबून ठेवण्याची, व्यक्त न होण्याची एक सवय लागते. ही सवय एका पुरुषाला आत्ता लागलेली नसते, तर त्याच्या बालपणात त्याच्या मनावरच्या जो काही परिणाम झालेला असतो त्यातून ती उदयास आलेली असते. मग सायकोलॉजी त्यापुढे काय म्हणतं की ज्यावेळेस बालपणात या मनावर हे होतात, वेदना होतात, तेव्हा आपलं सायकोलॉजिकल माइंड म्हणजे काय करायला लागतं, तर ते त्या सगळ्या भावना दाबून ठेवायला लागतं आणि एक सायकल सुरू होते. जसं आपण म्हणतो की ज्या सवयी आहेत चांगल्या वाईट त्या लहानपणी लागतात, तसंच ह्या भावना दडवून ठेवण्याची सवय सुद्धा आपल्याला बालपणात लागते आणि त्यालाही कारणं असतात. मग जी सवय आपल्याला बालपणात लागली, तर तसंच सायकोलॉजिकल मेकॅनिझम तसंच काम करायला लागतं. आणि जेव्हा सायकोलॉजिकल मेकॅनिझम तसंच काम करायला लागतो, तेव्हा जेव्हा ही लोक छोटे मुलं पुरुष जेव्हा होतात, तेव्हा ती सायकोलॉजिकल सायकल त्यांच्या मनात चालू असते, कारण तीच त्यांची बनलेली असते. यालाच सायकोलॉजीमध्ये अव्हॉइड अटॅचमेंट असं सुद्धा म्हणतात. तेव्हा त्यांना भीती वाटायला लागते. त्यांच्या मनात असतं की एखाद्या व्यक्तीने आपल्यावर खूप प्रेम केलं आणि आपण गुंतलो तर, आणि ती सोडून गेली तर नकोच. त्यावेळी ती अव्हॉइड करते. म्हणजे जी काही अटॅचमेंट होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ती व्यक्ती अव्हॉइड करते. त्या व्यक्तीला वाटतं, त्या व्यक्तीचं प्रेम असतं, पण ती एक बाउंड्री आखून ठेवते, नाही मला नाही जायचंय, मला नाही गुंतायचं आहे. आणि अशी ही व्यक्ती इंट्रोस्कोपी होतात, म्हणजे आतल्या आत राहतात, जास्त व्यक्त होत नाही. कारण त्यांना वाटतं मी व्यक्त झालो आणि माझ्या भावना समजूनच घेतल्या नाहीत तर, माझी कोणी मजाक घेतली तर. सो असे हे व्यक्ती जे असतात ते व्यक्ती वाईट नसतात, फक्त त्यांच्या बालपणात त्यांच्या मनावर झालेले जे काही आघात असतात, परिणाम असतात, त्यांच्यामुळे त्यांची एक सायकोलॉजिकल अव्हॉइड अटॅचमेंट होण्याची एक प्रक्रिया सुरू झालेली असते. आणि ती आता त्यांच्या पुरुषत्वात, म्हणजे ते जेव्हा पुरुष होतात तेव्हा ती त्यांच्या वागणुकीचा एक भाग बनते. तेव्हा जर अशी व्यक्ती तुमच्या सानिध्यात असेल, तुमच्या सोबत असेल, तर त्यांना चुकीचं समजू नका, त्यांना समजून घ्या. भलेही त्यांच्या बालपणात झालेल्या त्यांच्यावर आघात त्यांना तर आपण पुसू नाही शकत, परंतु ते ओपन व्हावे, ते आनंदी व्हावे, त्यांना एक सिक्युअर फील व्हावं, याच्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. तेव्हा आपल्याला वाटतं की हा माणूस बघा ना, किती नुसता हसत असतो, काही याला टेन्शन नाही, बेपर्वा व्यक्ती आहे हा नुसता. पण नाही, जे खूप स्ट्रॉंग आहे आणि बेपर्वा आहे असं दाखवणारे जे पुरुष असतात ते मनाने हळवे असतात आणि कमजोर सुद्धा असतात. यानंतर आपल्याला या विषयाचा दुसरा भागही बघायचा आहे की आणखी कसे काय असतात ही पुरुष, ते आपण पुढल्या व्हिडिओत बघूया. हो, त्याआधी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि हो, तुमच्याही अवतीभोवती कोणी असे पुरुष मंडळी असेल त्यांना नक्की समजून घ्या, आणि आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुतास इथेच थांबूया. धन्यवाद.